नमस्कार. आपण बघत आहात शैक्षणिक साहित्य वाटप. स्वर्गीय रामभाऊ ज्योतिबा यादव बहुउद्देशीय संस्था व यादव ट्रेडर्स यांचा स्तुत्य उपक्रम मोफत शालेय साहित्य वाटप. नित्यानंद परिवारातील अनाथ मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप हीच आहे सामाजिक बांधिलकी. याही वर्षी स्वर्गीय रामभाऊ ज्योतिबा यादव बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व यादव ट्रेडर्स चिखली यांच्या सामाजिक उत्तरदायित्वाच्या स्वयंप्रेरणेने आपल्या नित्यानंद सेवा प्रकल्पामध्ये संपन्न होत असलेला दर्जेदार शालेय साहित्य वाटप सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. या सोहळ्याच्या निमित्तानं हा महासेवा यज्ञ दरवर्षीच यादव परिवार आपल्या परिवारामध्ये करत असतात. त्या निमित्तानं या परिवाराच्या दीक्षेसाठी शाख होईल पैसे माझे जे स्वतःच्या कुटुंबाला आकार देता देता समाजाला आधार देण्याचं काम करत असतात असे या परिवाराच्या आधारवर माननीय एकनाथराव रामभाऊ यादव सर तसेच आई सौभाग्यवती सुमित्रा आई एकनाथराव यादव व आदरणीय अनुपजी यादव सर तसेच ज्यांच्यामुळं हा योग जुळून येतो असे आदरणीय प्रधान सर आणि आपल्या विधायक अशा पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील सकारात्मक विषय समाजापुढे आले पाहिजे अतिशय निस्वार्थ भावनेनं आपल्या पत्रकारितेला न्याय देणारे आदरणीय राजेश भाऊ बिडवे या सर्वांचं मी आपल्या नित्यानंद सेवा प्रकल्पाच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो. विविधांगी क्षेत्रामध्ये ज्यांच्या कर्तृत्वाचे पैज पसरलेले आहेत असा हा सदैव सामाजिक भान जोपासणारा यादव परिवार चोहीकडून घेताना जीवनात थोडं देणंही शिकावं आणि स्वतः जगून दुसऱ्यांना जगवणं शिकवावं. खरे तर आकाश कवेत असताना देखील पाय जमिनीला घट्ट रोवून सदैव आपल्या देण्याची एक आगळीवेगळी संस्कृती देत असताना किती दर्जेदार द्यावं, गरजवंताला द्यावं, ज्याची गरज आहे तेच द्यावं या उदात्त भावनेनं आणि देताना या हाताचं त्या हाताला देखील माहीत पडू नये एवढ्या निर्मोही वृत्तीनं हा संपन्न होत असलेला सेवा महायज्ञ खऱ्या अर्थानं हा दातृत्व यज्ञ आहे. आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपल्या नित्यानंद सेवा प्रकल्पाला 60 स्कूल बॅग, 60 कंपास, स्केच पेनचे 60 पाकिट, विविध प्रकारचं साहित्य आणि 60 दर्जेदार बॅगा, 500 वह्या अशी एक आगळी वेगळी शैक्षणिक साहित्याची मेजवानी आदरणीय यादव परिवाराच्या वतीनं आपल्या नित्यानंद परिवाराला या ठिकाणी सुपूर्द केली जात आहे. स्वीकारावी. समोरून या नभाने या भूमीला दान द्यावे आणि या माती थोडी चैतन्य गावे. कोणतीही पुण्य असी येती फळाला जोधळ्याला चांदले लखरुटी जावे, जोधळ्याला चांदले लखरुटी जावे. अंधारलेल्या अनाथ मुलांच्या आयुष्यात आपल्या दातृत्वाच्या प्रकाश वाटा निर्माण करणारा हा यादव परिवार आणि त्या परिवाराच्या पाठीमागे असलेली निस्वार्थपणाची भावना या ठिकाणी अधोरेखित होत आहे. यानंतर मी अंशला या ठिकाणी आमंत्रित करतो की त्यानंतर सांगत आहेत या कोवळ्या कळ्या माझी लपले ज्ञानेंद्र वीरेंद्र शिवाजी विकसिता प्रकटतील समाजी शेकडो महापुरुष. यादव परिवारातील तिसरी पिढी आज दातृत्वाच्या वाटेवरती आपल्या समर्थ पावलाने या ठिकाणी प्रवेश करत आहे. यानंतर मी अनिरुद्ध याला विनंती करतो की त्याने बॅगचा स्वीकार करावा. ओम माया या ठिकाणी
त्यानंतर आपल्याला आणलेल्या वह्या आहेत, त्या वह्याचं प्रातिनिधिक स्वरूपामध्ये सुद्धा या ठिकाणी बाबांना आणि आईंना मी विनंती करतो की देवानंद येतो शालेय साहित्याचं वाटप या ठिकाणी आदरणीय बाबा आणि आई या परिवाराचे आधारवड विठरू थांदीची तैसे माझे कुळ उद्धारावे हा दातृत्वाचा वाटप या ठिकाणी होत आहे. सोम सुधार येईल आणि स्केच पेन पॉकेट याचा स्वीकार करेल. प्रातिनिधिक स्वरूपामध्ये ज्या वस्तू आणलेल्या त्या वस्तू अगदी अतिशय बारकाईनं अतिशय काळजीनुसार पुढे बसलेली जी मुलं आहेत त्याला पटापट मध्ये आपण प्रत्येकी एकेका वस्तूचं वितरण केलेलं आहे. आता जे पडगाव सर इथं काय हवं काय नको किती दर्जेदार द्यावं काय द्यावं या सगळ्या गोष्टीची शहानिशा करून आदरणीय भाऊ सदैव कार्यरत असतात. अगदी मुलांच्या नेल कटर आलेले आहेत. मुलांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी किती बारकाईनं विचार केलेला आहे. अशा प्रकारे आणलेल्या विविध वस्तू गोड आहेत, सकारात्मक आहेत. निस्वार्थ भावनेतून आपली परोपकारितेच्या माध्यमातून हा जो काही लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ. नमस्कार मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र. आरबी मराठी संवाद मध्ये सर्व आमच्या दर्शकांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, आज आपण अशा ठिकाणी आलेलो आहोत की कुठेतरी माणुसकी अजून या ठिकाणी आहे आणि मानवता हा खरा धर्म मानला जाणारा हा एक नित्यानंद परिवार. नित्यानंद परिवारावर जे लोक या ठिकाणी प्रेम करतायत, दरवर्षीप्रमाणे याही वर्षी कुठेतरी आपण परिवारामध्ये जगत असताना आपलं सुद्धा या ठिकाणी कर्तव्य असतं सामाजिक बांधिलकी जपणे. आणि एक सामाजिक बांधिलकी जपत असताना नित्यानंद परिवाराला जे छोटे छोटे या ठिकाणी चिमुकले आहेत, शाळेमध्ये शिक्षण घेत आहेत, गोरगरिबांची मुलं आहेत, दीनदलितांची बहुजनांची लेकरं आहेत, असं वाटतंय की त्यांनी सुद्धा या ठिकाणी त्यांना पंख फुटावे आणि त्यांनी सुद्धा या ठिकाणी भरारी घ्यावी. हा प्रकार या नित्यानंद परिवाराच्या माध्यमातून होतोय. आपल्यासोबत शेळके सर आहेत, नित्यानंद परिवाराचे सर्व आणि ते चिमुकल्यांचं दातृत्व या ठिकाणी सांभाळत आहेत. सर, आज या ठिकाणी हार्दिक स्वागत, सुस्वागतम. आज स्वर्गीय रामभाऊ ज्योतिबा यादव बहुउद्देशीय संस्था यादव परिवाराच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा शालेय साहित्य वाटप केलेलं आहे आणि मिष्टान्न भोजन सुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे. असा परिवार आहे यादव परिवार म्हटल्यानंतर या हाताले करणे आणि या हाताला माहीत न होऊ देणे असा एक परिवार आहे. परंतु आज जगासमोर मांडल्याशिवाय आपल्याला सुद्धा कळणार नाही की असे दाते आहेत आणि दाते कसे असावे. जिथे कमी आहे तिथे त्यांचं दान या ठिकाणी असावं, असा परिवार आहे. आज काय सांगणार, हा एक संकल्प या ठिकाणी त्यांचा आहे दरवर्षीप्रमाणे. निश्चितच दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सामाजिक उत्तरदायित्वाच्या स्वयंप्रेरणेने यादव परिवाराच्या वतीनं नित्यानंद परिवारासाठी जी काही लेखन सामग्रीची लाखो रुपयाची मेजवानी आहे ती दरवर्षीप्रमाणे सत्राच्या प्रारंभीच या ठिकाणी सुपूर्त करण्यात येते. बरं, एकदमच इथे आणून घातलं जात नाही. याची तयारी ज्याप्रमाणे आपण घरामधील एखाद्या आपल्या स्वतःच्या मुलांची काळजी घेतो, तयारी करतो, एका महिन्यापूर्वीच इथल्या गरजा कोणत्या आहेत, कोणकोणतं साहित्य मुलांना लागतं, कुठल्या प्रकारचं साहित्य दिलं पाहिजेत, अगदी नेल कटरपासून त्यांच्या फेविकॉलपासून स्कूल बॅग असतील, त्यांच्या कंपास पेटी असेल, या विविधांगी शैक्षणिक साहित्याची ही मेजवानी आहे. आणि देताना किती दर्जेदार द्यावं, किती उच्च प्रतीचं द्यावं आणि ते डाव्या हाताचं उजव्या हातालाही कळू देऊ नये, याच निर्मोही वृत्तीतून हा दरवर्षी दातृत्व समाज सेवा यज्ञ संपन्न होत असतो. यावर्षी आमच्या नित्यानंद परिवाराला 60 स्कूल बॅग, 60 कंपास पेटी, 500 रजिस्टर दरवर्षीप्रमाणे, त्यानंतर फेविकॉल असतील, त्यानंतर मिळणाऱ्या स्केल असतील, त्यानंतर बाकीचं जे जे काही शैक्षणिक खोडरबर असेल, पेन्सिल असेल, अशा विविधांगी प्रकारचं शैक्षणिक साहित्य
या ठिकाणी आमच्या परिवाराला भेट देण्यात आलेला आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी त्यांनी ही जी दिलेली मेजवानी, या लेकरांच्या जगण्याला नवे पंख फुटत आहेत. त्यांनी हाही विचार केला की शाळा सुरू झाल्यानंतर या परिवारानं हा विचार केला की ही लेकरं जी आहेत वया त्यांच्या असतील, परंतु त्यांच्या बॅगा जर नवीन असतील तर त्यांचं जाण्याचा उत्साह वाढेल. किती सूक्ष्म पातळीवरती रस्त्यावरील बेघर बेसहारा लेकरांचा विचार अगदी समानुभूतीनं, व्हावे एवढे लहान सारी मने कळू यावी, असा लाभावा जिव्हाळा, पाषाणाची फुले व्हावी. यादव परिवाराचा हा अपरिमित जिव्हाळा निश्चितच नित्यानंद परिवाराला एक वेगळं बळ देणारा आहे. आणि हा नित्यानंद परिवारामध्ये हा यादव परिवार एवढा समरस झालेला आहे की केवळ शैक्षणिक सत्राच्या प्रारंभीच नाही, तर अधूनमधून रंग देणं असो किंवा दिवाळीच्या साहित्याच्या निमित्तानं होणारी विविध प्रकारची मेजवानी असो, मिष्टान्न भोजन असो, पर्यावरणपूरक उपक्रमाच्या माध्यमातून त्यांचं मिळणारे जे वृक्ष संवर्धनाची एक आगळीवेगळी भेट असो, अशा विविधांगी परिवाराचं या ठिकाणी आज सेवा यज्ञ संपन्न झाला. त्यामध्ये त्या परिवाराचे तीर्थरूप आदरणीय बाबा, आई आणि या सर्वच परिवाराच्या शुभ हस्ते हा सोहळा या ठिकाणी संपन्न झाला. या परिवाराच्या उत्स्फूर्त दातृत्वाला मी शतशः वंदन करतो, शतशः कोटी कोटी वंदन करतो. धन्यवाद. सर, या ठिकाणी हा जो परिवार या ठिकाणी आपण चालवताय, चिमुकले छोटे छोटे चिमुकले आहेत, त्या चिमुकल्यांना सांभाळणं, कारण परिवारामध्ये जर आपल्या जर 2 मुलं कधी असले, 3 मुलं कधी असले तर सांभाळायला या ठिकाणी कठीण जाते. परंतु त्या कठीण परिस्थितीमध्ये तर जो सामना संघर्ष करत 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 आपण आज इथपर्यंत या ठिकाणी आलात, काय सांगणार? शोधात भाकरीच्या निघाली ती भूक आहे, जन्मतःच गरिबी येते, सांगा कुणाची चूक आहे. या परिवारात वाढणारे जे चिमुरडे आहेत, काहींच्या डोक्यावरलं नियतीनं आईवडिलांचं छत्र हरवलेलं आहे, काहींच्या आईवडिलांना दुर्धर आजार आहेत, समाजामध्ये अतिशय नकोशी झालेली आणि सदैव नियतीच्या क्रूर आघाताने भयभीत झालेली पामरं या परिवारामध्ये राहतात. मी अतिशय भाग्यवान आहे. ईश्वरानं माझी या कामी निवड केलेली आहे. मी पुनश्च एकदा सांगू इच्छितो, मी निमित्त मात्र आहे, करता करविता तोच आहे. आपणा सर्वांचे हात त्या लेकरांच्या डोक्यावरती आहेत, म्हणून ही लेकरं अनाथ नसून बहुनाथ आहेत आणि समाजातील अनेक लोकांचे हात यांच्या डोक्यावर असल्यामुळंच आज यांच्या जगण्याचा मार्ग प्रशस्त होत आहे. या सर्व दात्यांच्या चरणी पुनश्च एकदा नतमस्तक होऊन त्यांच्या ऋणाईत राहू इच्छितो. सर, या ठिकाणी हे जे चिमुकले आपण सांभाळत असताना अनोखा या ठिकाणी आपल्याला त्रास या ठिकाणी होत असेल, परंतु आपल्या मनामध्ये कसं आलं की हा एक संकल्प या ठिकाणी, म्हणजे हा एक परिवार म्हणून या ठिकाणी आपण हे करावं? पाण्यातील मासा झोप घेतो कैसा, जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. गरिबी, दारिद्र्य, भूक या सर्वांची चटके मी स्वतः सहन केलेली आहे. एक अल्पभूधारक शेतकऱ्याचा मुलगा म्हणून स्वतः पराकोटीचा संघर्ष करत कसंबसं शिक्षण पूर्ण केलं, मजुरी केली आणि ठरवलं की स्वतःच्या ओंधळीत 4 दाणे आल्यानंतर तेव्हाच ठरवलं आपल्या वाट्याला जे आलं ते इतरांच्या वाट्याला येऊ नये, म्हणून आपण थोडंसं काहीतरी करूया. या उदात्त भावानं एवलोसे रोपं लावी येले द्वारी, त्या भावनेतून हे रोपटं लावल्या गेलं. 5 मुलांपासून प्रवास सुरू झाला आणि आज या परिवारामध्ये 60 मुलं या ठिकाणी आपलं निर्भयपणे शिक्षण घेत आहेत. आणि आपणा सर्वांच्या सहयोगातून आपला हा परिवार या ठिकाणी सुरू आहे. त्यांच्या जगण्याचा मार्ग प्रशस्त करण्यासाठी समाजातील दातृत्व संपन्न लोकांनी पुढे यावं, यांच्या डोक्यावर मायेचा हात ठेवावा, जेणेकरून समाजातील वंचित, गरीब हे जे काही रंजले गांजलेले मुलं आहेत, त्या मुलांना एका जगण्याचं एक बळ मिळेल आणि त्यांच्या आयुष्याच्या गडावर ते कर्तृत्वाचे ध्वज फडकवून समाजामध्ये सृजनशील नागरिक निर्माण होतील. या भावनेतून आपलंही दातृत्व सार्थकी लागेल, हीच भावना मनी ठेवून हा प्रवास सुरू आहे. सर, या ठिकाणी आपण हे जे चिमुकले या ठिकाणी भल्या पहाटे या ठिकाणी उठत असेल, त्यांचा नित्यक्रम कसा आहे? नित्यक्रम यांचा सकाळी 5 वाजेपासून सुरू होतो. 5 वाजता उठल्यानंतर मुलांचं प्रफुल्ल त्वेजन असतं, ध्यानधारणा असते. त्यानंतर मुलांची कवायत होते. 7 वाजता मुलांना दूध बिस्किट असतं. 7 ते 9 वाजेपर्यंत ट्युशन घेतली जाते. 9 वाजता जेवण असते. 10 वाजता मुलं आपापल्या शाळेमध्ये जातात.
5 वाजता शाळेतून आल्यानंतर 5 ते 7 मुलांचे कंपल्सरी खेळ असतात. 7 वाजता प्रार्थना असते. 7:30ला मुलांचं जेवण असतं आणि 8 ते 10 अभ्यास. आणि शनिवार आणि रविवार या दिवशी मुलांचं रुटीन वेगळं असतं. प्रत्येक सणाच्या निमित्तानं मुलांना होणारे मिष्टान्न भोजनं हे मुलांच्या आवडीनुसार केले जातात आणि समाजातील जे काही देवदूत आहेत त्या देवदूतांच्या सहाय्यानं यांच्या चोचीत दर्जेदार शिक्षणाचे घास आणि मिष्टान्न भोजनाचे घास भरवण्याचा आपण प्रयत्न करीत आहोत.